आणि यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या आणि गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात. गावाकडच्या बातम्या. बीडच्या नागेश महाविद्यालयातील 1000 विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन प्रजासत्ताक दिन नाव साकारून अनोखी मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिन नावाची लांबी 150 फूट तर रुंदी 70 फूट असून 10,500 स्क्वेअर फूटमध्ये हे नाव अवघ्या 2 तासात तयार करण्यात आलं. अहमदनगरच्या संगमनेरमधील DK मोरे विद्यालयात महिला हेल्पलाईन क्रमांक 181ची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. महिला हेल्पलाईनचा प्रचार आणि प्रसार करत अनोख्या पद्धतीनं प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आशिया खंडातील सगळ्यात मोठी रेडिओ टेलिस्कोप अशी ओळख असलेली जुन्नरच्या होडदमधील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या अँटिना सुद्धा तिरंगी रंगात रंगल्याचं पाहायला मिळालं. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या अँटिनाला खास रोषणाई करण्यात आली होती. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरात अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धा पार पडली. शिवाजी चौकात हजारोंच्या संख्येनं आलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये फुल स्पीडनं रिक्षा घुसवून ती 2 चाकांवर चालवून कमाल करण्यात आले. रिक्षाचालकांच्या कसरतींना टाळ्या आणि शिट्ट्यांनी जोरदार प्रतिसाद मिळाला. पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्परचना प्रदर्शन बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली. बोटॅनिकल गार्डनमध्ये तब्बल 3 ते 5 लाख नर्सरी रोपांचा वापर करून विविध रंगांच्या पुष्परचना साकारण्यात आल्या आहेत. सांगलीमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेच्या शाळेमध्ये 75 फूट उंच तिरंगा साकारण्यात आला होता. यावेळेला विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून नागपुरातील अंबाझरी तलावात 70 फूट खोल पाण्यात राष्ट्रध्वज लावण्यात आला. सर्व जलतरणपटूंनी तलावाच्या काठापासून 50 मीटर पोहत जाऊन हे ध्वजारोहण केलं. या झेंडावंदनात नागपुरातील दिव्यांग जलतरणपटू सुद्धा सहभागी झाले होते. यावेळेला देशभक्तीपर घोषणांनी सगळा परिसर दणाणून गेला. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यानं शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. साई दर्शनासाठी 2 ते 3 तास रांगेमध्ये थांबावं लागलं. पंढरपुरात वसंत पंचमीचं औचित्य साधून विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते गुलाबराव पाटील यांनी आजोबांची भूमिका निभावली. जळगावात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या 4 महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन झोपवत असल्याचं पाहायला मिळालं. लातूरमध्ये बेशिस्त वाहन पार्किंग करून अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. टोईंग स्क्वॉडची स्थापना करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दंडात्मक कारवाई न करता वाहनधारकांना राष्ट्रध्वज आणि गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी मार्गानं नियमांची जाणीव करून देण्यात आली आणि नियमांचं पालन करण्याचा संदेशही देण्यात आला. बारामतीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यानं वारंवार प्रशासनाच्याकडून मागणी करून सुद्धा न्याय मिळत नसल्यानं नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. चंद्रपूरमधील चिमूर इथे महाल गावामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. शासनानं वाढीव नुकसान भरपाई देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र वाढीव मुदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. अमरावतीमध्ये नांदगाव पेठ वासियांना सुविधा न देता मनमानी करणाऱ्या IRB टोल प्रशासनाच्या विरोधात संतप्त नागरिकांनी टोलनाका बंद पडत आंदोलन केलं. यावेळेला टोल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच रत्नागिरीमध्ये खेड तहसील कार्यालयाच्या समोर 5 जणांनी उपोषण केलं. भूमी अभिलेख कार्यालय आणि सहकारी संस्थांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हे उपोषण आंदोलन करण्यात आलं. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी पंतप्रधान, रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बीड जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने पत्र पाठवा अभियान राबवलं जात आहे. या सामाजिक कामामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन पत्र पाठवावं असं आवाहन समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आलंय. बीडमधील धनगरवाडी पायतळवाडी शिवार इथला रस्ता खुला करून द्यावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं. रस्ता खुला करून दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच सुधा मूर्ती यांनी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. पद्मभूषण जाहीर झाल्यानं अतिशय आनंद झाला आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी दर्शन घेतल्याचं सुधा मूर्ती यांनी म्हटलंय. धुळ्यातील गरुड क्रीडा मैदानात 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान कुस्तीच्या स्पर्धा होणार आहेत. 5 वर्षांनंतर इथे पहिल्यांदाच कुस्तीचं आयोजन होत आहे. राज्याचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री गिरीश महाजन यांनी कुस्ती स्पर्धांच्या नियोजनाचा आढावा घेतला. पुण्यातल्या स्वारगेटमध्ये नाईक बी बियाणं दुकानाच्या जवळ भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. तिरुपतीमध्ये दर्शनासाठी गेलेल्या सोलापूरमधील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. यात सोलापुरातील 5 तरुणांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झाले. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. प्रजासत्ताक दिनी लातूरच्या उदगीर तालुक्यामध्ये नागलगावच्या ग्रामसभेत जोरदार राडा झाला. नव्या सरपंचांची ही पहिलीच सभा होती. यावेळेला काही तरुणांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची माहिती मिळते. बुलढाण्यातील खामगावच्या प्रमुख मार्गावर 2 जणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. क्षुल्लक कारणातून दोघात वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. वाशिमच्या हरळा या शेतात खाजगी डांबरी प्लॉटमधून बाहेर पडणाऱ्या दूषित धुरामुळे पिकांचं मोठं नुकसान होतंय. मात्र याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तर हा डांबर प्लांट बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. औरंगाबादला रात्री वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलं. यामुळे गहू, ज्वारी, मोसंबी, डाळिंबासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं. यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. महास्वामित्व अभियान योजनेच्या अंतर्गत विक्रमगडमधील गावठाण जमिनीचं ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं जाणार आहे. विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवार यांच्या हस्ते विक्रमगडमधील खडकी ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महसूल, भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मनमाडच्या नांदगावमध्ये विद्यार्थ्यांना शालेय बस नसल्यानं त्यांना ट्रॉली आणि ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागतो. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर जिल्ह्याच्या DYSPंनी एसटी आगार प्रमुखांना लेखी पत्र देत विद्यार्थ्यांना बस पुरवण्याचे आदेश दिले. यवतमाळच्या उमरखेडमधील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर रस्त्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी शासकीय मंचाचा ताबा घेतला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा ताबा सोडणार नसल्याची भूमिका आक्रमक ग्रामस्थांनी घेतली. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून 32 कैद्यांची सुटका करण्यात आली. सुनावलेल्या शिक्षेपैकी 66% शिक्षा ज्या कैद्यांनी भोगली, कैद्यांच्या शिक्षेत 34% सूट देऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गोंडी चित्रकलेचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मय
गोतमारे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यात विविध विषयांवर आधारित चित्र साकारण्यात आले. नांदेडच्या किनवटमध्ये विहिरीत पडलेल्या हरणाच्या पिलाची सुखरूप सुटका करण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरणाच्या पिलाची सुटका करत त्याला सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. ऊसाची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणं हे नंदुरबारमधल्या एका ट्रॅक्टर चालकाला चांगलंच महागात पडलं. ट्रॅक्टरची दोन्ही चाकं हवेत उडून थोडक्यात अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं गुहागर कृषी विभागाच्या मार्फत पोलीस परेड मैदानात विविध प्रकारची फळं, धान्य आणि त्याचं आहारातलं महत्त्व असं सांगणारे फलक गाडीवर लावून जनजागृती करण्यात आली. यावेळेला कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारीचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. भंडारा पोलिसांनी स्कूल बस हायजॅकवर प्रात्यक्षिक केलं. बिकट परिस्थिती उद्भवल्यास भंडारा पोलीस अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सज्ज असल्याचा संदेश या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देण्यात आला. आता काही राजकीय बातम्या. कसबा पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू असून महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. पहाटेचा शपथविधी आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही असं स्पष्टीकरणही पटोले यांनी दिलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गत वादळात सापडलेल्या जहाजासारखी झाली असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे आघाड्या करत असल्याचंही महाजन यांनी वंचितच्या युतीवर बोलताना म्हटलं. बीआरएसनं आता राष्ट्रीय राजकारणामध्ये उडी घेतली आहे. बीआरएस पक्ष नांदेडमधून राज्यामध्ये एंट्री करणार आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री केसीआर यांची नांदेडमध्ये सभा होणार आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आणखीन एक ट्विस्ट आलाय. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेनं दिलेला उमेदवाराला भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट पाठिंबा देतील असा दावा स्वराज्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी केलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित होते. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी जळगावमध्ये संवाद यात्रा काढत मतदारांशी संवाद साधला. तर पदवीधरांच्या बद्दल योग्य निर्णय घेऊन मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसनं केलेल्या आरोपांवरून प्रतिक्रिया द्यायचं मात्र टाळलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिर्डीतील साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळेला वळसे पाटील यांच्या हस्ते मध्यान्ह आरती करण्यात आली. कसबा पोटनिवडणुकीतील वरिष्ठ नेते कसबा पोटनिवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेतील. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय होईपर्यंत सगळेच जण आग्रही राहतील अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही. साधा नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्याची हिंमत राऊत यांच्यात नाही. 40 आमदारांच्या जीवावर राऊत खासदार झाले. त्यांनी स्वाभिमान जागृत ठेवून राज्यसभेचा राजीनामा द्यावा असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलंय. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर दिलंय. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर बोलू नये, कारण पडळकर यांना स्वतःचा मतदारसंघ कळला नाही. त्यामुळे त्यांनी बारामतीबद्दल बोलू नये. जे आहे ते लोक ठरवतील असंही पवार यांनी नमूद केलं. नितेश राणे यांनी पतंगबाजी करू नये अशा शब्दात रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. सरकारला महिलांना ताकद द्यायचीच नाही असं म्हणत त्यांनी शक्ती कायद्यावरून सरकारवर टीकाही केली. रब्बी पिकांच्या नुकसानीच्या संदर्भात सोमवारी मुंबईमध्ये बैठक होणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. रब्बी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन बैठकीत मत मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमरावतीचे विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते
जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ध्वजारोहण करण्यात आलं. आयुक्तांनी परेडची पाहणी करत पोलीस विभाग, गृहरक्षक दल आणि राज्य राखीव दलाकडून मानवंदना स्वीकारली. यावेळेला पोलीस आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. खासदार नवनीत राणा यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अमरावती रेल्वे स्टेशनवरील 100 फूट उंच तिरंग्याला वंदन केलं. यावेळेला नवनीत राणा यांनी तिथल्या सुरक्षा रक्षकांना मिठाई वाटली आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. परभणीमध्ये जिल्हाधिकारी अंशल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री तानाजी सावंत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. अंबरनाथमध्ये सकाळी कामावर निघालेल्या एका व्यक्तीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी मोबाईल घेऊन पोबारा केला. या हल्ल्याची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. डहाणूमध्ये रायडिंगसाठी आलेल्या बाईक रायडरचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. भरधाव वेगानं बाईकनं ट्रकला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. कैलास मौर्य असं मृत्यू पावलेल्या तरुण बायकरचं नाव आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी देण्यात आली. हिंजवडी पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. नांदेडमधील व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंधा यानं घडवून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. नांदेड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून दीपक रांगा याला अटक केली. त्याचबरोबर एका शूटरला सुद्धा अटक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा कृषी कार्यालयाच्या समोर युवा भीमसेनेच्या पदाधिकाऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. बोगस खत विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यानं केली होती. त्याकडे अद्याप दुर्लक्ष झाल्यानं त्यानं असा प्रयत्न केला. धुळ्यामध्ये ध्वजारोहणाच्या वेळेला काही नागरिकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुळजाबाई मळा परिसरातील रहिवाशांच्या लेआउट परवानगीसाठी संघर्ष सुरू आहे. प्रशासनाच्याकडून सिटी सर्वे उतारे मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आत्मदहनाचा प्रयत्न